तिरुपती. मला श्वास घेता येत नव्हता. असं वाटलं की आम्ही सर्वजण मरणार. तिरुपतीत नेमकं काय घडलं? तिरुपती बालाजी मंदिरात मोठी दुर्घटना घडलेली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय आणि 40 जण जखमी आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एजन्सीनुसार दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शी डी व्यंकटलक्ष्मी यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितलं की 5 मिनिटांसाठी मला असं वाटत होतं की आम्ही सर्वजण मरणार आहोत. मी गेल्या 25 वर्षांपासून मंदिरात येत आहे आणि असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. घटना घडली त्यावेळी 6 मुलांनी मला बाजूला ओढलं आणि पाणी प्यायला दिलं. मी ओरडत होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. लोक पुढे धावत होते आणि मी जिथे उभी होते तिथे सुमारे 10 लोक एकत्र पडले. मी ओरडत होते की मी पडते, पण तरीही मागून धक्का येत होता. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. मला बराच वेळ श्वासही घेता येत नव्हता. जर पोलिसांनी भाविकांना सुव्यवस्थित पद्धतीने पुढे जाऊ दिलं असतं तर ही आपत्ती टाळता आली असती. त्यावेळी लोकांना काय घडलंय ते समजतच नव्हतं. मी सकाळी 11 वाजता मंदिरात आले आणि संध्याकाळी 7 वाजता गेट उघडलं. दुसऱ्या एका भक्ताने सांगितलं की सकाळी 11 वाजता मंदिरात आल्या होत्या आणि संध्याकाळी 7 वाजता गेट उघडलं. एका व्यक्तीने सर्वांना घाई करू नका आणि रांगेत जायला सांगितलं, पण कोणीही ऐकत नव्हतं. पोलीस बाहेर होते, आत नव्हते. 5,000 भाविकांच्या उपस्थितीबद्दल पोलिसांना आधीच माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी अचानक गेट उघडलं, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असा दावा एका भक्ताने केलेला आहे. तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बरेच जण जखमी झाले असून या दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. व्यंकटेश हे त्यांची पत्नी शांती आणि मुलासोबत तिरुपतीला गेले होते. वैकुंठ एकादशी निमित्त मंदिरात भव्य दर्शन घेण्यासाठी ते उत्सुक होते. मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा शेवटचा एकत्र प्रवास असेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. विशेष दर्शनाचं टोकन मिळवण्यासाठी विष्णू निवासजवळ रांगेत उभे असलेल्या शेकडो लोकांमध्ये व्यंकटेश यांचं कुटुंबही होतं. व्यंकटेश सांगतात, तिरुपतीमधील पोलीस व्यवस्था खूपच वाईट होती. माझी पत्नी रांगेत पुढे उभी होती आणि त्यामुळे आम्हाला ती खाली पडल्याचं कळलंही नाही. चेंगराचेंगरी झाल्यापासून आम्ही तिचा रुग्णालयात शोध घेत होतो, पण आम्हाला ती कुठे सापडली नाही. नंतर एका व्हायरल व्हिडिओमधून आम्हाला तिच्या मृत्यूची माहिती समजली. जिल्हाधिकारी व्यंकटेश्वर यांनी सांगितलं की काउंटरवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही घटना दुर्दैवी होती. अन्न, पाणी, शौचालय सर्व काही काळजी घेतली गेली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आज तिरुपतीला येऊन परिस्थितीचा आढावा घेतील. काय आहे तिरुपती बालाजी मंदिरातील टोकन प्रणाली? 50 आणि 300 रुपयात मिळतं दर्शन तिकीट. टोकन वितरण केंद्र सकाळी 5 वाजता उघडण्याचं नियोजित होतं. यासाठी भाविक रांगा लावू लागले. यावेळी प्रचंड गर्दी झाली. विविध केंद्रावर सुमारे 4,000 भाविक रांगेत उभे होते. चेंगराचेंगरीमुळे मोठा गोंधळ उडाला. तिरुपती मंदिरात येणाऱ्या भाविकांची दीर्घ प्रतीक्षा सोपी आणि आनंददायी करण्यासाठी टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तिरुमलामध्ये लांब रांगा ही नेहमीच एक मोठी समस्या आहे, ज्याचं निराकरण करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने तज्ज्ञ आणि वेळ व्यवस्थापन सल्लागारांशी सल्लामसलत केल्यानंतर ही योजना सुरू केली. या अंतर्गत कोणतीही व्यक्ती 50 रुपयांचं टोकन घेऊन दर्शन घेऊ शकते. मात्र या टोकन अंतर्गत दर्शन घेण्यासाठी एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागतो. कधीकधी गर्दीमुळे दर्शन घेण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळही लागतो. 50 रुपयांच्या टोकन नंतर आणखी एक व्यवस्था आहे, जी VIP श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेली आहे. या प्रणालीमध्ये 300 रुपयांचे VIP टोकन खरेदी करावं लागतं आणि या प्रणालीमध्ये जलद दर्शनाची शक्यता असते. 300 रुपयांच्या प्रणाली अंतर्गत आगाऊ बुकिंग करता येतं, ज्यामुळे यात्रेकरूंना काही तासात त्रासमुक्त दर्शन मिळण्याची शक्यता असते. तिकिटे ऑनलाईन सिस्टम, पोस्ट ऑफिस आणि APT ऑनलाईन सेंटर्सद्वारे बुक करता येतात. मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी काही नियम बनवले आहेत. याशिवाय वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. हे विशेष दर्शन अपंग आणि 65 वर्षांवरील वृद्ध यात्रेकरूंसाठी आहे, जे मंदिराजवळील स्वतंत्र प्रवेशद्वारातून दर्शन घेऊ शकतात. या श्रेणीतील यात्रेकरूंना दररोज 2 वेळा सॉल्टमध्ये प्रवेश दिला जातो. एक सकाळी 10 वाजता आणि दुसरं दुपारी 3 वाजता. यासाठी 1400 टोकन दिलं जातं. शुक्रवार आणि बुधवार फक्त दुपारी 3 वाजता स्लॉट्ससाठी 1000 टोकन दिलं जातं.